महास्तवेची लिखता मैं करुणाशीतलं हृदयं पयापज्योतिविहोत्तमोत्तमं शरणामरणलोकगुरुवन्दे सुगतं गतिविमुक्तं। ज्यांचे हृदय करुणेने शीतल झाले, प्राज्ञेचा दीप जाळून अज्ञान अंधकार नष्ट केला, त्रिलोक समेत संबोधलावर पूजनीय भिक्षू संघ ज्यांच्या जन्मदिवसाच्या आणि माध्यमाने या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचे जे आयोजन या माध्यमाने उपस्थित समग्र पूजनीय भिक्षू संघ, ऑल इंडिया भिक्षू संघ, देशाविदेशातील समग्र उपस्थित भिक्षू सर्वांप्रती माझं अभिवादन। सर्व उपस्थित भिक्षुनी संघ, त्याचप्रमाणे उपस्थित उपासक उपासिका, तर आपण सर्वांना माहीत आहे बुद्ध जयंतीच्या माध्यमाने या पर्वावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सुखो बुद्धान पादो सुखो सदम देशना सुखो संगस्य समग्गानं तपोस। भगवान बुद्धाचा जन्म आहे। भगवान बुद्धाचा जन्म म्हणजे यामध्ये गाथेमध्ये आलेला आहे। बुद्धाचं उत्पन्न होणे सुखद आहे। करोडो वर्षानंतर बुद्ध उत्पन्न होतात। सिद्धार्थाचा जन्म बोधिसत्व स्वरूपाने प्राप्त झालेला आहे। जेव्हा बोधिसत्व बुद्ध होण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते जे बुद्ध होतात, तर वैशाख पौर्णिमा अशा त्रिविध गुणाने समग्र बौद्ध जगतामध्ये विश्वामध्ये फार मोठ्या उत्साहाने मानले जातं। तर सिद्धार्थाचा जन्म होणे, बुद्धाचा जन्म होणे आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण होणे, तर अशा त्रिविध घटनांच्या अनुषंगाने वैशाख पौर्णिमा, त्याचप्रमाणे अनेक पौर्णिमा ज्या आहेत बौद्ध धर्मामध्ये की ज्यांचे एक विशेष महत्त्व आहे। बौद्ध धर्मामध्ये या तिथींना अधिक महत्त्व आहे। ज्याप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी कोणत्याही तारखेला कोणत्याही दिवसाला येतं, आपण दिवसाला किंवा तारखेला महत्त्व न देता त्या तिथींना महत्त्व देतो। त्याचप्रमाणे बुद्धाची जयंती देखील
आपण दरवर्षी वेगवेगळ्या तारखा वेगवेगळ्या दिवसांवर येतो, त्या वेळेस आपण बुद्ध जयंती त्या वैशाख पौर्णिमेचा आपण उत्सव असतो. तर या वैशाख पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे आणि या अवसरावर भगवंत शांतरक्षित महास्थवीर यांच्या जन्माची तारीख येणे म्हणजे ह्या घटना ज्या आहेत त्या विशेष स्वरूपाने सृष्टीमध्ये या निसर्गामध्ये बुद्धाचं उत्पन्न होणे आपल्याला ग्रंथातून वाचायला मिळतं. बुद्धाच्या जन्माच्या प्रसंगाने ज्या काही निसर्गात घटना घडतात, बुद्धाच्या बोधिप्राप्तीच्या वेळेस सम्यक संबोधीच्या साक्षात्कारानंतर ज्या काही घटना घडतात, तर निसर्गामध्ये होणारी जी हलचल आहे, तर ही हलचल भगवान बुद्धाच्या धम्मचक्र भगवान बुद्धाचं उत्पन्न होणे एक विशेष स्वरूपाने आपल्याला ग्रंथातून वाचायला मिळते. इतियतेन खणेन तेन मोत्तेन याव ब्रह्मलोका सत्वभोगच्ची अयच दशसहस्री लोकधातू संकंपी संपकंपी संभवे. आपण धम्मचक्र सूत्रामध्ये उच्चारतो की भगवान बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर देखील निसर्गात अशा प्रकारची एक विशेष घटना घडतं की समग्र दशसहस्र लोक धातू प्रकंपित होणे, त्याचा एक विशेष स्वरूपाने बुद्धत्वाच्या प्रसंगाने देखील साक्षात्कार होणे, करोडो वर्षापूर्वीचा भूतकाळ पाहणे आणि अशा प्रकारची विशेष दिव्य दृष्टी त्यांना जी मिळत असते, ज्या अभिवृद्धी त्यांना प्राप्त होतात, ज्या दिव्य दृष्टीमुळे, ज्या दिव्य स्रोत, दिव्य चक्षु, दिव्य ज्ञान, वृत्ती, पूर्वनिवासानुस्मृती, आश्रममुक्त ज्ञान इत्यादी ज्या अभिवृद्धीचा साक्षात्कार होऊन त्यांनी करोडो वर्षाचा जो भूतकाळ पाहून आपल्याला सांगितलेला आहे की मनुष्य या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामध्ये का पडत राहिला, मी देखील या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामध्ये का पडत राहिलो, हे बुद्धत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी ओळखलं. बुद्ध होईपर्यंत त्यांना देखील कळलं नाही की हा एवढा सारा प्रवास त्यांना कुणी करायला लावला. आणि म्हणून मनुष्याने या जीवनामध्ये जोपर्यंत निर्वाण प्राप्त करणार नाही, जोपर्यंत ते अरहंत होणार नाही, अरहंत बुद्ध, प्रत्येक बुद्ध, सम्यक संबुद्ध हेच फक्त जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होत असतात, ज्यांचा समुचित मृत्यू होतो. हे आपण बौद्ध धर्माच्या सिद्धांतामध्ये वाचतो. ज्यांचा उपच्छेद मृत्यू होतो म्हणजे काही स्कंद शिल्लक राहिल्यामुळे जन्म आणि मृत्यू यांच्या भवचक्रामध्ये त्यांचा सतत पुनर्भव चालू असतो. ज्या संस्कारांमुळे, ज्या विकारांमुळे, ज्या अविद्येमुळे, अविद्या पच्च्या संखारा आणि वारंवार उत्पन्न होत राहतात. जन्म आणि मृत्यूचं भवचक्र हे जोपर्यंत आपण या जीवनामध्ये फलांचा साक्षात्कार करीत नाही तोपर्यंत, आणि त्यामुळे या फलांचा साक्षात्कार करण्यासाठी ज्या पुण्यकर्मांची आवश्यकता आहे, ज्या धर्मकर्मांची आवश्यकता आहे, ते सर्वांसाठी आहे. ते भिक्षूंसाठी आहे, भिक्षुणींसाठी आहे, उपासकांसाठी आहे, उपासिकांसाठी आहे. की जोपर्यंत आपल्यामध्ये हे पुण्यकर्म फळाला येत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये धर्मस्कंद पूर्ण होत नाही, तर हे धर्मकर्म आपल्यामध्ये जे आवश्यक आहे त्यांची वाट करण्यासाठी, जे पुण्यकर्म आवश्यक आहे त्यांची वाट करण्यासाठी जोपर्यंत आपल्याला फलांचा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत सगळ्यांनाच प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो. कारण बौद्ध धर्माचा सिद्धांत हा निब्बाणे अंतिम आहे, निर्वाणे अंतिम आहे, मृत्यू हा अंतिम नाही. आपण सर्व मृत्यूलाच निर्वाण म्हणतो, परंतु मृत्यू होणे म्हणजे निर्वाण होणे नाही. निर्वाणाचा अर्थ वेगळा आहे, मृत्यूचा अर्थ वेगळा आहे. परंतु बरेच लोक आपल्यामध्ये अजूनही कोणी व्यक्ती मृत्यूला गेला तर त्याचं नाव पुढे निर्वाण असतं म्हणून नाव आपण लिहून त्याचं नाव लिहित असतो. परंतु हे बौद्ध धर्माच्या सिद्धांतामध्ये बसत नाही. ज्याने निर्वाण प्राप्त केलं तर तो जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून पार होणे म्हणजे चित्ताची अशी अवस्था आहे की जे भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे, अनेक संसारपर्यंत ज्या कारणामुळे या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रात मी पडत राहिलो. कह कारकम गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गह कारक दिट्टोसी पुनगीन कासी संपादी फासुका भक्का गह कुटं विसंगीत विसंगारक गतं चित्तं तन्ना. तर तेव्हा त्यांनी उद्गारलं, बुद्ध झाल्यानंतर उद्गारलं स्वतःला आणि नथी गाणी पुनर्भवती. आता माझा पुनर्भव नाही, कारण मला निर्वाणाचा जो काही अनुभव झालेला आहे, जो काही साक्षात्कार झालेला आहे की त्यामुळे ह्या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मी मुक्त झालेला आहे. तर आपल्या धर्मामध्ये बरेच लोक अजूनही पुनर्भव या बाबीला अजूनही अनेक प्रकारच्या भ्रांतीमध्ये आपल्याला टाकणारे जे थोडेफार अभ्यासक लोक आहेत, बरेच लोक म्हणतात की आपल्या धर्मामध्ये पुनर्भव नाही. आपल्या धर्मामध्ये पुनर्भव नाही असं जे आपल्याला वारंवार सांगून आपल्याला पुण्यकर्मांपासून दूर ठेवतात, कुशल कर्मांपासून दूर ठेवतात. मग आपल्याला हे सगळं कशाला करायला पाहिजे? एवढा सारा कार्यक्रमांचं आयोजन करणे, एवढं सारं दान भिक्षू संघाला देणे, अशा प्रकारची विचारधारणा आपल्यामध्ये निर्माण झाल्यामुळे बरेच लोक पुण्यकर्म करण्यापासून दूर राहतात. भिक्षूला कशाला बोलवायचं, भिक्षूंना कशाला एवढं दान करायचं. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये सगळं केलं पाहिजे. तर जे या बाबींना मानत नाही, यामध्ये जे भ्रमित आहे, ज्यांना यामध्ये भ्रम करून ठेवलेले आहे समाजामध्ये, अशा प्रकारचे लोक हे करण्यापासून दूर राहतात. भगवान बुद्ध त्यांच्या धर्म या ग्रंथामध्ये देखील बाबासाहेबांनी हा भाग दृष्टीघातामध्ये टाकलेला आहे. बघा, त्यामध्ये 3 प्रकारचे घात आलेले एक चॅप्टर आलेला आहे, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. त्यामध्ये हा भाग दृष्टीघातामध्ये टाकलेला आहे. आपण नेहमी बौद्ध समाज वाचतो, वर्षावासामध्ये अनेक विहारांमधून आता 67 वर्षापासून वारंवार त्या ग्रंथाला वाचलं जातं. त्या ग्रंथामधून पुनर्भवाचे चॅप्टर वाचले जातं. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी पुनर्भवाच्या माध्यमाने एक 4 प्रश्नामध्ये देखील आणलेला आहे की भगवान बुद्ध जेव्हा आत्मा आणि परमात्मा ह्या बाबी स्वीकार करीत नाही आणि दुसरीकडे जर पुनर्भव सांगतात तर हे सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीला पटणारी गोष्ट नाही. आणि तसंच होत आहे की बाबासाहेबांनी जे 4 प्रश्न जे परिचयामध्ये तुम्हाला वाचायला मिळतात, त्यामध्ये आत्मा परमात्मा ह्या बाबीला जेव्हा भगवान बुद्धांनी नाकारलेलं असताना एकीकडे पुनर्भव सांगितलं जातं, तर सर्वधर्मीय इतर धर्मीय जो समाज आहे त्याच्या देखील गळ्याला किंवा बुद्धीला न उतरणारी गोष्ट आहे. अशा प्रकारे त्यामध्ये आलेलं आहे. आपण जेव्हा बौद्ध ग्रंथ वाचतो, जेव्हा आपण बौद्ध ग्रंथांमधून वारंवार आपण उच्चारतो, अनेक गाथांमधून उच्चारतो, अनेक सूत्रांमधून आपण उच्चारतो, धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामधून आपण अनेक देवतांच्या नावाचे उच्चारण करीत असतो. 22 प्रकारचे देवतांचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. चातुर्माराजी का देवता, ताव दिसाना देवता आपण उच्चारतो.
4 प्रकारच्या आरोग्याचं वर्णन आलेलं आहे, 4 प्रकारचे अपायरूपांचं वर्णन आलेलं आहे आणि एक मनुष्य लोक. अशा 31 प्रकारच्या लोकांना जेव्हा आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो, दुसरीकडे आपण हे म्हणतो की भगवान बुद्धांची आई मृत्यूला गेल्यानंतर तावतीसा देवता उत्पन्न झाली. तिला गती तावतीसा देवतामध्ये मिळाल्यानंतर भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा सिद्धार्थाने बुद्धत्वाचा साक्षात्कार केल्यानंतर त्यांना जेव्हा हे साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी त्या तावतीसा देवता जाऊन आपल्या आईला पुनर्भवातून मुक्त करण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी ज्या धम्मकर्मांना शिकवलं, ज्या अभिधम्माला त्यांनी तिला शिकवून त्यामधून तिला मुक्त केलं, असं आपण ग्रंथातून वाचतो. मग हे जे परलोक आहेत, एकीकडे आपण गाथेमध्ये उच्चारतो अस्मी लोके परमविच, परंतु जे या जीवनामध्ये मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे त्याला परमविच म्हटलेला आहे. तर मृत्यूनंतर काय होते या जीवनाचा, आपण कुठून आलो आणि कुठे जाणार, हे बुद्धाला कळलं नाही जेव्हा ते बुद्ध व्हायचे होते, जेव्हा ते सिद्धार्थ होते. परंतु जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांना हे माहीत झालं, त्यांना साक्षात्कार झाला की हा प्रवास कसा आहे आणि कशावर का होतो आहे. तर जी अवस्था आपली आहे की अजून आपल्याला बुद्धासारखी आपल्या विचारापलीकडे जे ज्ञान आहे, जे अध्यात्म आहे, जे विचारापलीकडील जे निसर्गाचं रहस्य आहे ते आपण अजून साध्य केलेले नाही आणि त्यामुळे आपण हे ओळखणे कठीण आहे की आपण कुठून आणि कुठे जाणार. हे बुद्धाने आपल्या बुद्धत्वाच्या साक्षात्कारानंतर जे सांगितलेलं आहे त्यावर आपण एक विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, ज्यांनी या विचारापलीकडे ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि ते भगवान बुद्धाने जे सांगितलेलं आहे त्यावर कुठल्याही प्रकारची विचिकित्सा न करता, विचिकित्सा म्हणजे ज्या भ्रांती आहेत, ज्या शंका आहेत, तर विचिकित्सा देखील आपल्या प्रथम फलमार्गातील त्याला अडथळा म्हटलेला आहे. विचिकित्सा ज्याला शंका आणि भ्रांती म्हटलेला आहे, ज्याला प्रथम श्रोतापन्न फल मार्गावर जरी आपल्याला आरूढ व्हायचं असेल तर पहिलाच हा फार मोठा अडथळा आपल्या जीवनामध्ये आहे की आपल्या बुद्धाप्रती, धम्माप्रती, त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रती, या प्रयत्नाप्रती अनेक आपल्यामध्ये असणाऱ्या जे काही गुंतागुंती आहेत, भ्रांती आहेत, शंका आहे, हा अडथळा आपला मृत्यूपर्यंत दूर होत नाही आणि तोपर्यंत आपण पहिल्याच फलमार्गावर आरूढ होऊ शकत नाही. मग आपली जी अट्टपुरुष पुद्गल असं आपण गाथेमध्ये उच्चारतो, जेव्हा अट्टपुरुष पुद्गला गाथेत उच्चारतो आणि त्यामधून पहिली जी स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपला जर आपण प्राप्त होणे, आपल्यामधला जो विचिकित्सा आहे, बंधन आहे, विचिकित्सा जो अडथळा आहे, तर या विचिकित्सा बंधनातून आपण जोपर्यंत मुक्त होत नाही आणि बुद्ध धम्म संघ यावर एकमेव आपले नथी मे शरणमय्यम, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणम, ही श्रद्धा आपली रूढ होणार नाही तोपर्यंत आपण प्रथमच फलमार्गावर आरूढ होत नाही.